पण शहरामध्ये राहणारे काही जे मार्जिनलाइज लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काम करताय. तुम्ही सेक्स वर्कर्ससाठी काम करता. तुमचा काय अनुभव आहे? काय मागण्या आहेत? ॲक्चुअली मी आज गेले 15 वर्ष झाले मी ऑल मुंबईमध्ये काम करते. ज्या आपल्या फिमेल सेक्स वर्कर आहे, जसं कामाठीपुरा. आता मला सध्या मलाड मालवणी दिलेलं आहे आणि जे मुंबईचे बार आहेत, मुलुंडपासून ते पूर्ण विटीपर्यंत, त्या बारमध्ये मी व्हिजिट दिलेली आहे. त्यांचे जे काही प्रॉब्लेम आहेत, म्हणजे लेडीजच आहे शेवटी, ती पैशासाठीच तिकडे आलेली असते. कारण आता आपण जॉब करतो, कशासाठी करतो? त्या पण तेच धंदा करतात. पण त्यांचे जे आरोग्य आहे त्याच्यासाठी कोणीही त्यांना मदत करत नाही. इव्हन गव्हर्नमेंट पण काही करत नाही. कारण का माहितीये, शेवटी जर HIV झाला तर त्यांना औषधं आहेत, पण एंडला त्यांची जी हालत होते, म्हणजे त्यांच्यासाठी नाही आश्रम आहे किंवा त्यांचे घरातले ते एक्सेप्ट करत नाही. कारण का, जॉब करण्यासाठी ती लोक इथे मुंबईत आलेले, असं कोणीही सांगत नाही की मी काय धंदा करते. पण मला सांगा, सेक्स वर्कर्ससाठी महापालिकेच्या काही योजना आहेत का? त्याचा लाभ मिळतो का? योजना आहेत, पण त्यांच्याकडे जर डॉक्युमेंटच नसेल तर त्या योजनेचा फायदा काही नाही. त्यांच्याकडे रेशन कार्ड असतं, आधार कार्ड तर आहे, पण रेशन कार्ड नाही. किंवा काय बोलतो आपण त्याला, बाकी जो कोणतेही कार्ड असतात ते नसतात, डॉक्युमेंट नाही. तर नुसतं आधार कार्डवर आपण त्यांना जे गव्हर्नमेंटच्या योजना आहेत, जे जसं हे कोणतं आपण काढलं, श्रम कार्ड, आभा कार्ड, ते फक्त आहेत, पण त्याच्यावर काहीही होत नाही. कोणत्याही दवाखान्यात तुम्ही जा, 5 लाखाचा विमा आहे, 20 लाखाचा विमा आहे, पण त्याच्यावर काहीही नाहीये. कारण स्वतः मी बघितलेलं आहे असं.